नमस्कार. हा माझा थर्ड व्हिडिओ ब्लॉग आहे मिशन ऑक्सिजन योगाबद्दल. आणि ह्या माझे पहिले दोन तुम्ही बघितले असतीलच, पण ज्यांनी कोणी बघितले नसतील त्यांनी ते आवर्जून बघावे की हा योग काय आहे याची थोडाफार मी कल्पना दिलेली आहे. आज मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे जी बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. हा योग जो असा आहे की ह्याच्यामध्ये पूर्णपणे कॉन्शियस ब्रीदिंग टेक्निक्सचाच वापर केलेला आहे. कुठेही बेंडिंग किंवा स्ट्रेचिंग नाही, थोडेफार अल्पशा मुवमेंट आपण ज्याला म्हणतो स्मॉल मुवमेंट्स, व्हेरी मायक्रो मुवमेंट्स हाताच्या आहेत त्याच्यामध्ये. आणि हा पूर्णपणे हा योग प्रकार आहे. हा तुमची ब्रीदिंग आणि बॉडी लॉक्स म्हणजे ज्याला आपण बंध म्हणतो, उडियान बंद, जालंधर बंद आणि जालंधर बंद, उडियान बंद आणि मूल बंद. इंग्लिशमध्ये त्याला चिन लॉक, ॲबडॉमिनल लॉक आणि ॲनल लॉक असं म्हणतात. ह्या 3 लॉक्स आणि कॉन्शियस ब्रीदिंग याच्या कोऑर्डिनेशननी हा सगळा योग प्रकार करायचा असतो. मी आधी सांगितल्याप्रमाणे ज्यांना खाली बसता येत नाही, खुर्चीवर बसूनही ते करू शकतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ज्याच्यावर माझा भर आहे, की तुमची बॉडी रोजच्या रोज डिटॉक्स झाली पाहिजे. कारण तुम्हाला होणाऱ्या बऱ्याचशा हेल्थ इश्यूजचं रूट कॉज हे बॉडीमध्ये असलेलं टॉक्सिनचं सॅच्युरेशन, विषद्रव्यांचा संचय हेच आहे. आणि परत मी एकदा या ब्लॉगमध्ये सांगतोय, जे मी माझ्या सेकंड ब्लॉगमध्ये सांगितलंय, की दिस इज द ओनली एक्सरसाइज विच विल हेल्प यू remove toxins at rapid level from your body. There is no other exercise which can do that. त्याला मेन कारण असं आहे की आपल्या शरीराची रचना अशी आहे की आपल्या शरीराचं टॉक्सिनचं जे सॅच्युरेशन असतं ते सॅच्युरेशन कमी करण्यासाठी, म्हणजे ते सॅच्युरेशन कमी होण्यासाठी जी यंत्रणा आपल्या शरीरामध्ये आहे त्याच्यामध्ये मेन जे पॉइंट आहे तो असा आहे की आपल्या उच्छ्वासावाटे आपल्या शरीरातल्या जवळजवळ 65% टॉक्सिनचं डिस्कार्डिंग होतं आणि रिमेनिंग 35% डिस्कार्डिंग जे होतं ते डिस्कार्डिंग करता आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ज्या एंडोक्राईन ग्लँड्स आहेत त्याच्यातर्फे होतं. त्यामुळे जर का तुमचा उच्छ्वास जर का प्रॉपर असेल, थोडक्यात शॉर्ट ब्रीदिंग नसेल, तर तुमच्या टॉक्सिनचं सॅच्युरेशन लवकर व्हायला मदत होते आणि टॉक्सिनचं डिस्कार्डिंग रगर व्हायला मदत होते रादर. आणि त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये हेल्थ इश्यूज जर का तुम्हाला काही असतील तर त्याचं लवकर निराकरण होतं. तसेच तुम्हाला काही नसतील तर भविष्यामध्ये तुम्हाला कुठलाही हेल्थ इश्यू यायचे चान्सेस फार कमी राहतात. त्याच्याकरता आपल्या उच्छ्वासावाटे कॉन्शियस ब्रीदिंग टेक्निक हा जो प्रकार आहे ह्याच्यामध्ये पूर्णपणे डोळे मिटून तुमच्या बॉडीवर तुमचं कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं आहे. कम्प्लीटपणे तुमच्या बॉडीमध्ये पूर्णपणे तुम्ही आतल्या साईडला बॉडीच्या यू हॅव टू पीप इन युअर बॉडी अँड देन यू हॅव टू लिसन टू युअर ब्रीथ्स, इनहेल्स अँड एक्झेल्स. इतकं कॉन्सन्ट्रेशन, त्याला वेळ लागतो व्हायला. अशा प्रकारे हा सगळा व्यायाम आहे. आणि हा योगा फक्त रोजचा 20 ते 22 मिनिटं करायचा आहे. कोणालाही सहज शक्य आहे, एज बार नाही. अगदी तुम्ही 8व्या वर्षाच्या 7-8 वर्षाच्या लहान मुलापासून 80-85 वर्षाच्या एजेड व्यक्तीपर्यंत स्त्री पुरुष कोणीही हा करू शकता. तुम्हाला कुठलाही आजार असेल तरी सुद्धा तुम्ही हा करू शकता, कारण हा पूर्णपणे श्वासावरच आधारित आहे. त्यामुळे याच्यामध्ये दुसरं काहीही नाहीये. आणि हा तुम्ही केल्यानंतर ह्याचे इफेक्ट, जे बेटर इफेक्ट ज्याला आपण म्हणतो, ते विदिन वीक्स टाइम तुम्हाला त्याचे इफेक्ट्स कळायला लागतील. थँक्यू. दिलीप केळकर. प्लीज लाईक, फॉरवर्ड आणि शेअर फेसबुक आणि इन्स्टावर करा. मिशन ऑक्सिजन. थँक्स अगेन.